आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नो हे। एरती माईक दुःखाची जनते, नाही आदि अंते अवसान। अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे। एरती माईक दुःखाची जनते, नाही आदि अंते अवसान। तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे। एरती माईक दुःखाची जनते, नाही आदि अंते अवसान। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या। दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या। दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका। बाबाजी दास तुका। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा। शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता। काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे। विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नो हे। एरती माईक दुःखाची जनते, नाही आदि अंते अवसान। संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकोबराय यांचा हा अभंग आहे। अभंग 4 चरणांचा आहे। जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंग गाथेतील आहे आणि वारकरी संप्रदायातील अत्यंत उत्कृष्ट असा हा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेचं कारण आपल्या मालेवाडी या नगरीतील, मालेवाडी या गावातील कैलासवासी महादू मुंजाजी आंधळे, कैलासवासी महादू मुंजाजी आंधळे
यांच्या गोड जेवणाचा आज कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं आहे असे त्यांचे सुपुत्र आदरणीय श्री गंगाधर महादू आंधळे आणि कैलासवासी महादू मुंजाजी आंधळे यांचे नातू आदरणीय श्री बाबासाहेब हरिश्चंद्र आंधळे, श्री सुनील हरिश्चंद्र आंधळे आणि त्यांचा समस्त आंधळे परिवारी आणि अत्यंत श्रद्धापूर्वक अंतःकरणानं कैलासवासी महादू मुंजाजी आंधळे यांच्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कीर्तन सोहळा विठ्ठल विठ्ठल आई वडिलाच्या सेवेसारखं पुण्य जगात दुसरं कोणतंही नाही. भक्तराज पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. प्रभू रामचंद्राने वडिलाच्या आज्ञेचं पालन करायचं म्हणून 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. बाळ श्रावणाने आपल्या आंधळ्या म्हाताऱ्या मायबापाची सेवा केली. अशा अनेक कथा दृष्टांत आपल्याला पुराणात पाहायला मिळतात. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे आई वडिलाचे चरण. सकळ तीर्थांची ये धुरे. पंढरी जरी सगळ्यात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र असलं तरी पंढरी सुद्धा आई वडिलाच्या सेवेच्या साधनेतूनच निर्माण झालेली आहे. एवढी महिमा. जेव्हा आई वडिलांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्या प्रित्यर्थ दान धर्म करावा, अन्नदान करावं, शास्त्राने सांगितलेला विधी करावा. हा शास्त्राचा निर्देश. त्या निर्देशानुसार आपल्याला ही सर्व क्रिया करावी लागते. त्या निमित्तानं गोड जेवणाचा कार्यक्रम तदंगभूत कीर्तन सोहळा विठ्ठल विठ्ठल भाविक माय बापू हो, अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबराय म्हणतात की जीवाला सुखाची प्राप्ती होण्याचा मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे. काय केल्याने जीवाला सुखाची प्राप्ती होते याच्याबद्दल तुकोबराय काही चिंतन इथं मांडतात. पहिला मुद्दा मांडलाय की देवाला आपलंसं करून घ्यावं, त्याच्यामुळे या जीवाला सुखाची प्राप्ती होईल. आणि जर देवाला आपलंसं करून न घेता दुसरं कोणतंही साधन हा जीव करत राहिला तर त्याला मात्र सुखाची प्राप्ती होणार नाही असं तुकोबरायांचं स्पष्ट मत आहे. जीवाला सुखाच्या प्राप्तीचा एकच मार्ग आहे, ते म्हणजे देवाला आपलंसं करून घेणं. ते देवाला आपलंसं करून घेणं म्हणजे काय, तर देवाला आपलंसं करून घेणं म्हणजे देवाची भक्ती करणं असा त्याचा सरळ अर्थ आपल्याला करता येईल. विठ्ठल विठ्ठल. मुळामध्ये सुखाची प्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. असं जगात कुणी नाहीये की ज्याला सुख नको वाटतं. मजसी दुःख भावे ऐसा कोणी भाविना जीवे. मला दुःख व्हावं अशी कुणाचीही इच्छा नाही, परंतु मला सुख व्हावं ही मात्र या जगातल्या प्रत्येक यच्च यावत भूतलावरच्या समस्त जीवसृष्टीतल्या संपूर्ण जीवमात्राची इच्छा आहे. किंबहुना सर्वांची सार्वजनिक एकच इच्छा जर काढायची ठरली, कुणाला धन पाहिजे, कुणाला कीर्ती पाहिजे, कुणाला पद पाहिजे, कुणाला प्रतिष्ठा पाहिजे, कुणाला काय पाहिजे, पण हे सगळं मिळून काय पाहिजे तर प्रत्येकाला मिळून सुख पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. इंद्रिय विषय संयोगजन्य सुखाची इच्छा असेल, किंबहुना ज्या ज्या प्रकारातून माणसाला सुख भोगण्याची इच्छा होते ते प्रयत्न केले जातात, त्या सगळ्याच्या पाठीमागे एक तीव्रतर भावना म्हणजे सुखाची इच्छा. आता सुखाची इच्छा प्रत्येकाला असणं याच्यात काही वावगं नाही. त्याचं कारण प्रत्येक जण आपल्या मूळ स्वरूपाकडे ओढ घेत असतो. सुखाची इच्छा का आहे याचं कारण शास्त्रात सांगितलं की मुळामध्ये जीव हा भगवंताचा अंश आहे आणि भगवंत हा सुख स्वरूपच आहे. सुख सागर आहे, सुख सिंधू आहे, असे अनेक प्रकार भगवंताच्या वर्णनामध्ये आपल्याला सापडतात. मग जसा भगवंत तसंच जीव सुद्धा स्वरूपाने आहे. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात, ईश्वर अंश जीव अविनाशे चेतन अमल सहज सुख रासे. जीव कसा आहे, ईश्वराचा अंश आहे. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये फार गोड श्लोक आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःस्थानी इंद्रियाणि प्रकृतिस्थानी कर्षते. जीव हा भगवंताचा अंश आहे. मग जीव जर भगवंताचा अंश आहे तर जशी भगवंताची वैशिष्ट्ये आहेत तशीच जीवाची सुद्धा वैशिष्ट्ये असायला पाहिजेत. आणि त्यानुसार काही वैशिष्ट्य जीवाला आपल्याला पाहायला मिळतात. कोणती वैशिष्ट्य देवासारखी आहेत जीवाची आणि कोणती वैशिष्ट्य देवासारखी नाहीत जीवाची,
याचाही आपल्याला विचार करता येईल. आधी जीव हा देवासारखा कसा आहे याचा विचार करू. जरा सकारात्मक भूमिका असलेली बरी, म्हणून आधी त्याचा विचार. जीव हा जसा भगवंत अविनाशी आहे तसा जीव सुद्धा अविनाशीच आहे. जरी करता देहाला मरण आलं, जीवाचा आणि जड देहाचा संयोग, जीवचेतनेचा आणि जड देहाचा संयोग जरी निवृत्त झाला आणि मग वियोगाची जरी प्राप्ती झाली, तरी जीव चैतन्य चैतन्य रूपाने तो नित्यच विराजमान आहे, म्हणून त्याला नाश नाही. बरं, अविनाशी आहे तसा ईश्वर जसा परम चैतन्यमय आहे तसंच जीव सुद्धा चैतन्यमय आहे. विचारसागरामध्ये पंडित निश्चलदासजीने चैतन्याचे 4 प्रकार सांगितले. जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य, ईश्वर चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य. जर ब्रह्मस्वरूप चैतन्य स्वरूप आहे तर जीव सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे, त्याला जीव चैतन्य अशीच संज्ञा तिथं दिलेली आहे. आता थोडं पुढे चला. आता त्या जीवाच्या ठिकाणी अमलत्व आहे. जसं भगवंताच्या ठिकाणी कोणती उपाधी नाही आणि उपाधी नसल्यामुळे मल नाही म्हणजे दोष नाही, तसं जीवाच्या ठिकाणी सुद्धा कोणतीही उपाधी उरत नाही. जरी करता एखाद्या उपाधीचा आश्रय देही असताना जीवाने धारण केला असला तरीही त्या देहाची संज्ञा जेव्हा परिपूर्ण होते त्यावेळी जीव हा देहरूपी मलाचा सुद्धा त्या ठिकाणी लेश मात्र तिथे उरत नाही, अंश मात्र उरत नाही आणि तो जीव अमल अशा स्वरूपाचाच राहतो. आणखी काय, भगवंत सहज रूपात आहे, जीवही सहज रूपात आहे. भगवंत सुखाची राशी आहे, जीव सुद्धा सुखाची राशी आहे. पण हे झाले समानतेचे वाचक लक्षण. आता भगवंतामध्ये आणि जीवामध्ये काही अंतर आहे, काही विषमता आम्हाला प्रतीत होते, काही वेगळेपणा, काही विरुद्ध लक्षणं दिसतात. ती कोणती आहेत त्याचा थोडासा विचार करणं गरजेचं आहे. भगवंत सर्व व्यापक आहे, जीव मात्र एकदेशी आहे. भगवंत कणाकणामध्ये व्याप्त आहे, पण जीव हा एकाच देहामध्ये एकाच देशामध्ये व्याप्त आहे. भगवंत हा सर्वज्ञ आहे, सर्व काही जाणणारा आहे आणि जीव हा अल्पज्ञ आहे. जीवाची जाणण्याची जी क्षमता किंवा शक्ती आहे ती एका मर्यादेच्या आतच आहे, त्याच्या पुढे जीव काही जाणू शकत नाही. आपण काही माणसं म्हणतात मला सगळ्या जगातलं कळतंय. खरंच का? सगळं जग पाहिलं तरी का आपण? मला अख्खं जग ओळखतं. जग खूप मोठं आहे, आपण खूप लहान आहोत. परिच्छिन्नता हा जीवाचा स्वभाव आहे आणि भगवंताचा सर्व व्यापकता हा स्वभाव आहे. चला, आणखी काय विषमता आहे जीवाच्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी? भगवंत हा नित्यमुक्त आहे आणि जीव हा बद्ध आहे, अज्ञानबद्ध आहे, विषयबद्ध आहे. अनेक काही आपल्याला सांगता येतील प्रकार. आणखी काय प्रकार आहे की भगवंत जो आहे तो भगवंत नित्य शुद्ध आहे आणि जीव हा नित्य शुद्ध नाही. जीव शुद्ध नाही असं नाही, पण जेव्हा उपाधीच्या आश्रयाने आश्रित होऊन अविद्या उपाधीची धारणा करतो त्यावेळी जीवाच्या ठिकाणी कोणतीही शुद्धता उरत नाही. आणि अविद्येची निवृत्ती एकदा झाली, उपाधीची निवृत्ती झाली की नैरुपाधिक स्वरूपामध्ये स्वभावामध्ये स्थित झाल्याबरोबर त्याला नित्य शुद्ध म्हणता येतं. माया उपाधीचा स्वीकार करूनही भगवंत शुद्ध आहेत आणि अविद्या उपाधी आल्याबरोबर जीव अशुद्धीकडे जातो. असे काही विषम लक्षणं तिथं आपल्याला जीवाचे करता येतात. मग जी समान लक्षणं आहेत त्या दृष्टीने जर वेदांताने विचार केला तर तत्वमसी महावाक्य आपल्या अंतःकरणाला पटण्यासारखं आहे. तत्पद हे ब्रह्मवाच्य आहे, त्वंपद हे जीव वाच्य आहे आणि असी हे जे पद आहे ते समानाधिकरण वाच्य आहे. त्या दृष्टीने जरी तत्वमसी महावाक्याचा अर्थ एकरूप वाटत असला तरी जे विषम लक्षणं किंवा विरुद्ध लक्षणं भगवंताचे आणि जीवाचे आपण आतापर्यंत वर्णन केले, अल्पज्ञ आहे, परिच्छिन्न आहे, एकदेशी आहे, अज्ञानबद्ध आहे, नित्यशुद्ध नाही आदी आदी करून किंवा कालावच्छेदक आहे, देशकाल परिच्छिन्नता जीवाच्या ठिकाणी आहे, हे जाण्यासाठी जीवाने काहीतरी साधन केलं पाहिजे, म्हणजे तो जीव आपल्या मूळ स्वरूपाकडे प्राप्त होईल. भगवंत जसा सुख स्वरूप आहे, आनंद सिंधू आहे, त्याप्रमाणे या जीवाला सुद्धा त्या आनंद सिंधूची किंवा आपल्या स्वस्वरूपाच्या सुखाच्या स्वरूपाची प्राप्ती होईल. पण हे होण्यासाठी काहीतरी करावं लागतं. त्याचं नाव साधन आहे, त्याचं नाव भक्ती आहे. देव आपल्या हृदयात जरी असला तरी तो देव आपल्याला ओळखू आला पाहिजे तर उपयोग आहे. ज्याला ओळखू आला नाही तो भ्रांतीत भ्रमात जगत असतो. ज्ञानोबऱ्यांची ओवी पहा, तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांतासी कामो विषयावरे. सुख कुठं आहे? भगवंताच्या स्वरूपात. भगवंत कुठे आहेत? आपल्या हृदयात आहेत. तैसा हृदयामध्ये मी रामो, पण कसा? सर्व सुखाचा
आरामो सगळं सुख असलेला भगवंत आपल्या हृदयात आहे, पण आपण भ्रांतीमुळे सगळ्या जगात सुख शोधतो आणि आपल्या हृदयात सुखरूप असलेल्या भगवंताला मात्र शोधत नाही. ही आपल्या भ्रमाची व्यावृत्ती आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता थोडस आणखी जीव म्हणजे काय याचा थोडा विचार सांगतो. महर्षी विद्यारण्य स्वामी पंचदशीमध्ये वर्णन करतात. चैतन्यम यदधिष्ठानम लिंगदेहश्चय पुनः चिच्छाया लिंगदेहस्था तत्संघो जीव उच्चते. चैतन्य हे ज्याचं अधिष्ठान आहे आणि चैतन्य रूप अधिष्ठानावर अधिष्ठित आध्यस्थ रूपामध्ये असलेल्या चिदाभास आणि कारण शरीर या तिन्हीच्या सांघाताचं नाव जीव आहे. बघा, चैतन्य रूप अधिष्ठान आहे, चिदाभास रूप आध्यस्थ आहे आणि तदंगभूत कारण शरीराचा जेव्हा सांघात निर्माण होतो त्यावेळेस त्याला जीव संज्ञा आहे. जीव संज्ञा केव्हा आहे? उपाधी रूप असला की जीव आणि उपाधी रहित असला की ब्रह्म. एकाच तत्वाची ही दोन नावं. उपाधी रूप तो जीव, उपाधी रहित झाला की ब्रह्म. पण उपाधी रूपामध्ये ज्या अनेक उपाधी आहेत त्याच्यामध्ये एक चिद उपाधी आहे आणि दुसरी देह उपाधी आहे. चिद उपाधी ही सूक्ष्म रूपाची आणि देह उपाधी ही स्थूल रूपाची. त्या देह उपाधीमध्ये केवळ कारण शरीराचाच अंतर्भाव जीव या संज्ञेमध्ये केलेला आहे. कारण देहाचा विचार केला तर 4 देह आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि नव्य वेदांतामध्ये एक महाकारण देह मानलेला आहे. पण महाकारण देहाचा इथे विचार नाही, कारण महाकारणाला एकच मानलं तर कारण देहाचा फक्त अंतर्भाव आहे. स्थूल सूक्ष्म देह जीव संज्ञेमध्ये बसत नाही. अर्थात सूक्ष्म संस्कार शेषोन्य हा आदी सूत्राद्वारा त्याची सिद्धी होते. विठ्ठल विठ्ठल. हरे विठ्ठल. देहाचं जे सगळ्यात सूक्ष्म स्वरूप आहे तेच या जीव संज्ञेमध्ये बसतं, बाकीचं बसत नाही. आता आपण आणखी पुढे जाऊ, थोडं बारकाईनं बघा. आता हा जो जीव आहे या जीवाला सुखाची प्राप्ती कशाने होईल? तर 2-3 गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. आपण जीव आहोत, मान्य आहे का सगळ्यांना? आपण जीव आहोत की नाही? आपण जिवंत आहोत की नाही? आपण शरीर धारण केलंय की नाही? आपण जन्माला आलो की नाही? आपण जीव आहोत. चला, मग आपल्याला सुखाची प्राप्ती कशाने व्हावी? कोणता मार्ग केल्यावर आपल्याला सुख मिळेल असा काही विचार आपल्या समोर येतो. महाराजांनी अनेक प्रमाणाद्वारा त्याला सिद्ध केलंय. ते म्हटले, सुखाला गे जरी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघासी सुखरूप होसे. मग जन्मोजन्मीचे दुःख विसरसे. तुला जर सुख पाहिजे असेल तर पंढरीला जा, पांडुरंगाचं दर्शन घे, तो सुखरूप आहे, सर्व सुखाचे आगर. किंवा सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. देवाकडे पाहिलं तरी सुख आहे, रूप पाहता सुख झाले हो. किंवा आणखी सांगू, पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या. देवाकडे पाहिल्याबरोबर सुख आहे. हा, तुका म्हणे माझे हेची सर्व पाहेन श्रीमुख. अनेक अनेक हजारोनी प्रमाण आहेत. देवाला पाहिलं की सुख, देवाचं स्मरण केलं की सुख, देवाचं चिंतन केलं तरी सुख, देवाची आठवण झाली तरी सुख. देवा येन केन प्रकारेण देवाबद्दल काही घडत असेल तर ते सुख, कारण देव सुखरूप आहे. त्याच्याकडे सुखाशिवाय दुसरं काही नाही बरं का. आणि त्या देवाची भक्ती करणं हा सुद्धा सुखाचाच व्यवहार आहे आणि त्या सुखाच्या व्यवहाराला आम्ही लागलो असं संतांचं म्हणणं आहे. आणखी एक प्रमाण, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला, आनंद कुंदला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी, व्यवहारही सुखाचा आणि लाभही सुखाचा असं तुकोबराय बोलतात. आणि असं ऐकलं की ऐकणाऱ्याला बरं वाटतं, श्रोत्यांना बरं वाटतं, सगळ्यालाच बरं वाटतं. का? कारण सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. कसं असतं बघा, कमाई करायची असल्यावर काहीतरी व्यापार व्यवसाय उद्योग धंदा करावा लागतो, त्याच्याशिवाय काही पैसे मिळत नाहीत बरं का. काहीतरी केल्याशिवाय पैसे मिळतील का? काहीतरी प्रोडक्ट तयार करावं लागेल, ते विकावं लागेल आणि त्याच्यातून 2 रुपये यायला पाहिजे, आहे की नाही? आणि कसं आहे बघा, स्वस्तात स्वस्त वस्तू तयार करायला कमीत कमी खर्च यावा आणि विकायला गेल्यावर त्याचा जास्तीत जास्त भाव यावा, तो व्यापार सगळ्यात चांगला. आणि तुकोबराने सांगितलं व्यापार, हे काय मी सांगत नाही. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. समजा 100 रुपयाची वस्तू तयार करायला 100 रुपये लागले आणि विक्रीचा भाव जर 110 रुपये मिळाला, परवडलं का नाही हो? बोला ना, परवडलं ना? पण माणसं तितकं खुलून हो म्हणीना झालेत, कारण 10 रुपयाचा नफा एवढा परवडत नाही हो. बरं, आणखी सांगतो, 100 रुपयाची वस्तू तयार करायला 100 रुपये लागले आणि विकायला गेल्यानंतर जर 125 भेटत असले तर जरा बरं आहे ना.
जराच बरं आहे, आणखी तितकं खुल्लेच नाहीत. 100 रुपयाची वस्तू आणि 500 रुपयाला जर विकल्या जात असेल तर मग बरं आहे का? आता खुल्ले का नाही? कसं असतं, माणसाला कमीत कमी इन्व्हेस्टमेंट असावी आणि जास्तीत जास्त प्रॉफिट असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. विठ्ठल विठ्ठल जरा 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 आणखी सांगू का? कमीत कमी त्रास व्हावा आणि जास्तीत जास्त सुख मिळावं. बरोबर, व्यापाराचा दृष्टांत संपला. त्रास कमीत कमी व्हावा आणि सुख जास्तीत जास्त मिळावं, असं काहीतरी आम्हाला पाहिजे. जरा आणखी सांगू का? शिकायला वेळ कमीत कमी लागावा आणि ते शिकल्यानंतर त्याच्यातून पगार पुष्कळच मिळावा. बरं वाटते की नाही? 6 महिन्याचा एखादा असा ट्रेंडिंग कोर्स असावा की खरखर खरखर तेवढा 6 महिने कसा तरी कोर्स काढावा आणि लगे 50,000 रुपये महिना सुरू व्हावा. छान आहे की नाही? छान आहे की नाही? असल्या आयडियाला सगळं जग भुललंय महाराज. विठ्ठल विठ्ठल कसं असतं आहे, जगाची रीत आहे बरं का. 6 महिन्याच्या कोर्सवर पण नोकरी मिळते, 50,000ची जाहिरात असते, ऍक्च्युअल पगार मात्र 3,500-4,000 रुपये मिळत असतो. आणि किराया रूमचा जेवणाचं ते निघत नाही, शेवटी घरूनच डाळ तांदूळ आणावे लागतात आणि कमी पडले की पप्पा 500 रुपये पाठवा, इथपर्यंत पोरांची हालत होते. काही पोरं 8-8, 9-9 वर्ष अभ्यास करतात MPSC UPSCचा, होत नाही. एखाद्याचं होतं, पण ज्याचं झालं त्याला किती पगार हा विचारण्याचा प्रश्नच नाही. पगार म्हणजे तोंडी लावायचं लोणचं त्यांच्यासाठी. नाही कळलं तुम्हाला का? कळलं? जरा न कळण्यासारखंच आहे. तैसे उपाधी माझी गुप्त. विठ्ठल विठ्ठल मोठ्या पदावर नोकरीला गेल्यावर पगार महत्वाची का बाकीचं? पगार महत्वाचीच नाही हो, ते लोणचं आहे. लक्षात आलं का? त्यांना बाकीच सरत नाही, असा तो प्रकार आहे. जाऊ द्या, मी तुम्हाला थोडं व्यवहारी बोललो. मला सांगायचं आहे की कमीत कमी त्रासात जर काही सुख मिळत असेल, कमीत कमी कष्ट घेऊन जर काही विशेष जास्त मिळत असेल तर ते माणसाला आवडतं. आणि तसा एक सोपा मार्ग, पण निश्चित खात्रीचा मार्ग तुकोबराने सांगायचं ठरवलं. अवघड मार्ग नाहीत असं नाही, आहेत बरं का. सुखाचे व्यवहारी आणि सुख लाभ. आता याचा थोडा वेदांती अर्थ घ्यायचा. सुखाचे व्यवहारी म्हणजे साधन आणि सुख लाभ म्हणजे साध्य. बघा, साधन आणि साध्य दोन्हीही सुखरूपच आहे. सुखाचे व्यवहारी साधन सुखरूप आणि लाभ म्हणजे साध्य सुद्धा सुखरूप. सुख लाभ झाला, इथपर्यंत कळालं? साधन आणि साध्य हे दोन्हीही सुखमय पाहिजे. त्यावेळेला आम्हाला ते सुख भोगायला जास्त आनंद वाटतो बरं का. राबून भयंकर कष्ट घेऊन कुठंतरी 2 रुपये हातावर आले की त्याला जर कोणी म्हणलं ना पेढे वाटा ना, पेढे वाटा ना, तो म्हणला काय पेढे वाटायचे? एवढं कष्ट घेतले आणि एवढेसे पैसे आले तर काय पेढे वाटायचे त्याच्यात? होय हो, म्हणजे तिथं सुख वाटतच नाही. मानवी स्वभाव आहे, कमीत कमी कष्ट. जे साधन करायला तेही सुखात बसून, फॅन चालू, AC चालू, फक्त 2-4 सह्या करायच्या आणि मोठा दांडगा पगार उचलायचा. हे जरा सुखाचं वाटतं का नाही? शेतात जाऊन राबायचं, कष्ट घ्यायचं आणि कुठंतरी 10 रुपयाचे 11 रुपये व्हायचे, ते काय तेही पुरायचे नाहीत. पुन्हा पेरणीला गेले सगळे, ते बरं वाटत नाही. बरोबर आहे की नाही? तसे मार्ग नाहीत असं नाही, कष्टाचे मार्ग आहेत. ऐका, अवघड साधन आणि सुखरूप साध्य बरं का. कठीण साधनातून साध्यरूप सुखाची प्राप्ती करण्याचे मार्ग आहेत. काही ठिकाणी असं आहे की साधन सोपं आहे पण साध्य सुखाचं नाही, साध्य दुःखाचं आहे. तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. अशी एक पिशवी ठेवलेली, पिशवीत पैशाचे बंडल ठेवलेले. एक माणूस तिथून चालला, बंडल उघडे दिसले, पिशवीची चेन उघडी होती. त्याला वाटलं सहजासहजी 10-5 लाखाची पिशवी आपल्याला मिळते. गेला. आता ते 10-5 लाख मिळवायला त्याला काही कष्ट आहे का? कुणीच माणूस नाही, आजूबाजूला माणूस नाही, कुणूस नाही, काय नाही. उघडीच पिशवी, बंडलच्या बंडल. काय अवघड आहे का? आता काय केलं पाहिजे हो त्यांनी? काय केलं पाहिजे? गेला, पिशवी उचलली आणि निघाला. इतका खुश झाला, म्हटलं काही कष्ट न घेता सहजासहजी 10-5 लाख मिळाले. आनंदात घरी आला.
घरी आल्याबरोबर पोलीस गाडी दारात हजर. तुम्ही म्हणलात कस काय? अहो, जिथं बॅग ठेवली होती तिथं वर सीसीटीव्ही कॅमेरा होता. त्यानं वर बघायलाच नाही की फक्त पिशवी बघितली चालत राहील. आता पोलिसांनी गजाआड घातलं त्यावेळेस कळालं की साधन सोपं होतं पण साध्य मात्र दुःखरूप आहे. आता काही काही जागी साधन दुःखरूप आहे पण साध्य सुखरूप आहे. जरा वेदांताच्या दृष्टीनं पुढे पुढे घेऊन जातो तुम्हाला. हा योगाचा मार्ग आहे. भगवंताने स्वतः गीतेमध्ये सांगितले 12व्या अध्यायात, क्लेशो अधिकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद भीरवाप्यते. ज्ञानोबरांची भाषा फार गोड आहे. माऊली म्हणतात, योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचाची सेल वाटा भागासे आला. योगाचा मार्ग साधन म्हणून कठीणच, साधन म्हणून सेल्क दुःख आहे योगीच्या वाट्याला, पण साध्य म्हणून परम सुख आहे. तसाही एक मार्ग आहे ना. नाही कसं? योगाच्या मार्गामध्ये बघा तुम्ही, साधन म्हणून कसं आहे योगाचा मार्ग? अतिशय दुःखरूप आहे. यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी नाव 8च आहेत. योगाचे अंग 8. 9वं अंग योगामध्ये नाही. योगशास्त्र 8च अंगाचं आहे. यमनियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो अष्टांग. हा 9वं काही अंग नाही, पण नाव जरी छोटे असले ना तरी साधन भयंकर बिकट आहे. प्राणायाम सोपी गोष्ट नाही. व्यायाम म्हणून करणं वेगळं. पूरक, रेचक आणि कुंभक या 3 क्रिया प्राणायामामध्ये आहेत. पूरक म्हणजे श्वास घेणे, कुंभक म्हणजे श्वास रोखणे आणि रेचक म्हणजे श्वास सोडणे. बर, जितका जास्त वेळ कुंभक होईल तेवढा प्राणायाम बलवत्तर होत जातो. तो अभ्यासाने होतो, सहजासहजी होत नाही. तोही प्राणायाम त्रिबंधयुक्त असला तर त्याला विशेष महत्व आहे. 3 बंध कोणते? एक आहे मूलबंध, दुसरा आहे जालंधर बंध आणि तिसरा आहे उड्डियाना बंध. मूलबंध म्हणजे आपल्या मूलाधार चक्रासहित उपस्थ गुदादी सर्वेंद्रियाचं संकुचन करणं म्हणजे मूलबंध. उड्डियान बंध म्हणजे आपलं पोट हे अग्निसार क्रिया करताना ज्या पद्धतीने आपण संपूर्ण श्वास आत खेचून आत खेचतो त्याप्रमाणे त्या पोटाची अवस्था अग्निसार क्रिया किंवा नवली जेव्हा करतात योगी त्यावेळेस पोट पूर्ण आत खेचल्या जातं, त्याला जालंधर बंध म्हणतात. आणि उड्डियान बंध म्हणजे आपली हनवटी आपल्या इथल्या ज्या 2 ह्या आहेत ना आपल्या गळ्याच्या ठिकाणी, इकडून इकडून आलेले हे 2 आहेत बघा, हाडाचे इथं दिसतात मणी. डावीकडे एक मणी आहे, उजवीकडे एक आहे. काही नाही, घरी गेल्यावर चेक करा, तुम्हालाही आहे मलाच आहे असं नाही. ही हनवटी इथं ठेवायची आणि हे पक्क करायचं. आणि हे कमीत कमी 3 प्रहर तरी योगीचा अभ्यास पाहिजे. त्याच्यात तो प्राणायाम साध्य झाला पाहिजे, म्हणजे मग प्रत्याहारामध्ये प्रवेश आहे. प्रत्याहार किती अवघड आहे ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात बोलले. मग प्रत्याहाराचा आधाडा आहे म्हटले. तिथे निसरडा कडा चोकडा हटिये सांडिती होडा कडेलग. मोठमोठे हठयोगी सुद्धा तिथं गेले परत आले, प्रत्याहाराच्या पुढे गेले नाहीत. धारणा त्याच्याहून अवघड. ध्यानासारखं कठीण रसायन नाही. आणि मग समाधीत प्रवेश हे सगळ्याला होत नाही. समाधी अत्यंत अवघड आहे. समाधीचे 2 प्रकार, एक सबीज दुसरी निर्बीज. त्याला सविकल्प निर्विकल्प संप्रज्ञात असंप्रज्ञात सवितर्क निर्वितर्क असे नाव आहेत. सबीज समाधीचे 4 प्रकार, विचारानुगत वितर्कानुगत आनंदानुगत आणि अस्मितानुगत. 4 प्रकाराला ओलांडून निर्विकल्पात जावं लागतं. एक प्रकार ओलांडता जन्मच्या जन्म योगीचे जातात आणि तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. अवघड मार्ग आहे हा. एकदा का समाधीची सिद्धी झाली की मग प्रश्न नाही. तिथं काय फळ आहे? शेवटचं सूत्र बघा काय म्हणतात महर्षी पतंजली कैवल्यपादामध्ये. पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसवहा स्वरूप प्रतिष्ठायाम कैवल्यम चिती शक्तिरिती वा. म्हणतात की एकदा पुरुषार्थ शून्यानाम गुणानाम प्रतिप्रसव, हा गुणांचा प्रतिप्रसव होतो, कैवल्यामध्ये योगी प्रतिष्ठित होतो आणि तिथे चिदानंदमय अशा आनंदाच्या परमसुखामध्ये तो विराजमान आहे. त्या कैवल्य सुखामध्ये विराजमान आहे असं तिथं सगळं काही चिंतन मांडलेलं आहे. तिथं पोहोचल्यावर आहे, पण पोहोचणं सोपं नाही. तुम्ही आसन प्राणायामापासून ऐकलं पण मुळात यमनियमच साध्य होत नाहीत बरं का. यमनियम किती अवघड आहेत. 5 यम आहेत बघा, तुम्हाला नावच सांगून देतो.
अहिंसा, सत्यास्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, पंचधा यमः. 5 यम आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह. पहिला यम आहे अहिंसा. किती अवघड आहे हे आचरण करणं सांगतो तुम्हाला. योगीने तंतोतंत 100% हे सगळं पाळणं गरजेचं आहे बरं का. जो योगी असेल, आमच्यासारखे नाही, आम्ही योगी नाहीत, आम्ही काय सांगावं तुम्हाला, बुजगावणे आहेत, बुजगावणे. विठ्ठल 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 विठ्ठल. अहिंसा पाळणं किती अवघड आहे सांगतो. अहिंसेचं सूत्र काय आहे माहितीये? अहिंसेचं फळही सांगतो काय आहे ते. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. अहिंसा कुणाला साध्य झाली? एखाद्या अशा योगी महापुरुषाच्या जवळ गाय आणि वाघ एकत्र पाणी पितात, त्याचं नाव अहिंसा सिद्ध झालेला योगी. तो पहिला यम आहे. फार अलीकडची स्टेप आहे बरं का. आणि ती स्टेप चांगदेवाला प्राप्त झाली होती. म्हणून त्यांनी आसन ज्या वेळेस केलं, कशावर बसून आला चांगदेव? वाघावर. चाबूक कशाचा घेतला? ते एका गवळणीमध्ये आहे बघा. भगवान कृष्णाने जेव्हा बासरी वाजवली त्यावेळेस त्या यमुनेच्या काठावरती सगळे जे पशु होते ते वैरभाव विसरले आणि गायन वाघ एकत्र येऊन पाणी प्यायला लागले. असं एका गवळणीमध्ये चिंतन आहे. आता ते फार तिकडे जात नाही मी, कारण विस्तार वेगळा होत जाईल. थोडंसं आपल्या विषयावर चलो. अहिंसा काय आहे? अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. पण अहिंसा करायची कशी आहे? आता आपण प्रॅक्टिकली अहिंसा करायची म्हणलं तर त्याच्यात नियम आहे की या जगातल्या यच्चयावत भूतलावरील कोणत्याही जीवाचं मनही न दुखलं पाहिजे, कुणालाही आपल्यापासून यत्किंचितही पीडा नाही झाली पाहिजे, जाताना एखाद्या सूक्ष्म जीवाला आपल्या देहाचा धक्काही नाही लागला पाहिजे. त्याचं नाव अहिंसा. बरं, आमच्या संतांना ते मान्य नाही असं नाही. त्यांनी सांगितलंय कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. पण हे बोलायला कीर्तनापुरतं ठीक आहे. कीर्तन सुटल्यावर अहिंसा शक्य आहे का? आता 2 तास माणसं बसले तिथं अहिंसा चालू आहे, इथं काही हिंसा नाही. पण इथून उठल्यावर अहिंसा होईल का? पायाखाली किडा मुंगी, रात्री मच्छर चावू लागल्यावर मारणार का नाही? मुंगी तुडवणार का नाही? मुंगी चावल्यावर तिचं नरड तुटलं तरी ओढून काढणार का नाही? मुंगळा चावल्यावर, विंचू आल्यावर मारणार की नाही? अहिंसा करायचे का नाही? सांगितलं ना हिंसा करायची नाही. महाभारतात तर अहिंसा परमो धर्म. आपण शेतकरी माणसं आहेत, शेतात काम करायचं म्हणल्यावर हिंसा होईल की नाही? नांगर घातल्यास ते छोटे छोटे किडे मरतात, ते लाल रंगाचे असे लांब लांब हे असतात, त्यांचे तर तुकडे तुकडे होऊन जातात. काय म्हणतात त्याला? दवणे. दवणे तर आपण असेच मारून टाकतो, आहे की नाही? आणखी काय काय मध्ये जीवजंतू किती मरून जातात. मायक्रो बॅक्टेरिया जे असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या डोळ्याला दिसत नाही, किती सूक्ष्म जीव आहेत. जीवसृष्टी काही साधी आहे का? बायोडायव्हर्सिटीचा विचार केला तर प्रचंड सूक्ष्म आहे हे सगळं. हे कितीतरी, बरं जाऊ द्या, पीक आलं, पीक आल्यानंतर त्याच्यावर कीड होते, आळी होते. आणखी ते आता सोयाबीनवर काय झालं? गोगलगाई झाल्या. मारणार की नाही? बोला ना. फवारणार की नाही? अहो का फवारता मग? अहिंसा सांगितली ना. जीवाला, कोण्याही जीवाचा, कोण्याही माणसाचा म्हणलेत का महाराज? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. म्हणजे ते फवारणं सुद्धा हिंसेतच आलं. काय ते त्याला जीव नाही का? आळीला जीव नाही का? बोला ना. किड्याला जीव नाही का? आपले तिकडं कट्टेच्या कट्टे चालले, जाऊ द्या हो, पण ते मरायलेत का नाही सांगा ना. अहिंसा पाळणं होते का आपल्याला? बोला ना तुम्ही. शक्य आहे का हे? अहो शक्यच नाही. जाऊ द्या, आपला बैल आहे, चलत नाही, काय करायचं? त्याला म्हणायचं का गुण्या गुण्या चल बाळा चल. चलते का मग? चाबूक घेते शेतकरी, फटकीने एक फटका, चल. झाली हिंसा. कुणाला त्रास देणं, कुणाला पीडा देणं, हे सुद्धा काय आहे? हिंसाच आहे. योगी होणं एवढं सोपं आहे? हिंसा होते का नाही होत आहे? कुणाचं मन दुखवायचं नाही. आता हे तर किती अवघड आहे. आपण घर बांधलं तरी शेजाऱ्याचं मन दुखणार आहे की नाही? आमच्यासारखं कोपट बरं होतं, हे बरं पुढे गेला, कसं पेट ना, चूल चूल वगैरे वगैरे. कसली अहिंसा हो? बोलायच्या गप्पा आहेत. अहिंसा अहिंसा होते का आपल्याच्याने? आपण मोटरसायकलवर चाललो, मोटरसायकलला किक मारली, निघालो, संध्याकाळची वेळ आहे, लाईट लावणार का नाही? बोला. बिगर लाईटीची मोटरसायकल चलते का? लाईट लावल्यावर समोरून किडे येतात ना, ते लाईटीवर धडकतात ना, मरतात की नाही?
बोला ना. आमचे भजनी मंडळ 4 चाकी गाडीत बसून चालले. 4 चाकी गाडीच्या खाली बेंडकुळ्या मरतात की नाही, साप मरतात की नाही, उंदर मरतात की नाही. मग हे का मारता बोला ना. गाड्या वापरायच्या का नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर 3 व्हीलर 6 व्हीलर काय जेवढे असते वापरणार की नाही. पाप व्हायलंय की नाही बोला ना. कसली अहिंसा. पहिलाच यम नाहीच जमत आहे, चला दुसरा. जे नाही जमत ते बाजूला ठेवू, जे जेवढं काय जमतंय बघू आपल्याला. चला दुसरा यम आहे सत्य. 5च गोष्टी आहेत, फार विस्तार करीत नाही, मला जास्त वेळ नाहीये. थोड्या वेळात तुम्हाला घेऊन जातो पटपट. हा जास्त असं स्लो ट्रेन चालली की माणसं बोर होते. थोडं सुपर घेतो, पण लय एक्सप्रेस घेत नाही, नाही तर कोणतं स्टेशन गेले कळायचंही नाही. कळायसारखंही घेतो. आता सत्य. सत्य योगी सत्य वागलं पाहिजे, योगी सत्य बोलला पाहिजे. सत्यव्रतम सत्य तपम चरिष्यामी. सत्य वागणं होतं का आपल्याला, सत्य बोलणं होतं का. धर्मराजा महाभारतामध्ये त्याची कथा आहे, फार गोड कथा आहे. एक अश्वत्थामा नावाचा घोडा मेला. काय मेला, घोडा मेला. काही जागी हत्ती मेला म्हणून वर्णन आहे. त्याच्यातही 2 पाठ भेद आहेत बरं का. असू द्या काय असायचं ते, हत्ती मरो नाही तर घोडा मरो, मेलं तर जनावरच की. आणि मग ते द्रोणाचार्यांच्या कानावर घालायचं ठरलं की अश्वत्थामा मेला. का, कारण की पोरगा मेल्यावर बापाचं मन दुःखी होतं, मन दुःखी झाल्यावर मनाचं खच्चीकरण होतं, आणि खच्चीकरण झाल्यावर माणूस युद्ध करू शकत नाही. लक्षात ठेवा, मनोबल नष्ट झालं की शारीरिक बल माणसाला काही कामाला येत नाही. सगळ्यात मोठी ताकद आपल्या मनाची शक्ती असते, आणि ती पांडवांची स्ट्रॅटेजी होती की गुरु महाराज आहेत, समोर जाऊन लढता येत नाही, धनुष्य धरावा कसा हे गुरूंनी शिकवलंय, गुरुद्रोह करता येत नाही, म्हणून मनोबल खच्ची करायचं ठरलं. अश्वत्थामा नावाचा घोडा मेला. आता अश्व म्हणजेच घोडा बरं का, अश्व म्हणजेच घोडा. पण द्रोणाचार्याच्या कानावर असं घातलं की अश्वत्थामा मेला. द्रोणाचार्य घाबरले, मुलगा मेला. स्वतःचा मुलगा मेल्यावर वाईट वाटणं साहजिक आहे, दुःख झालं, रडायला लागले. पण मनात विचार आला, माझा मुलगा कवच कुंडलधारी, ब्रह्मास्त्र आहे त्याच्याकडं, असा मरणार नाही, बहुतेक मेला नसेल, काहीतरी चुकीची बातमी आहे. त्यांनी याला त्याला विचारायचं, माझा मुलगा मेला का. आणि पांडवांनी माणसं पेरले होते, त्यांच्या समोर दिवसभर जेवढे माणसं येतील त्यांनी एकच म्हणायचं, तुमचा अश्वत्थामा मेला. तुमचा म्हणजे घोडा का मुलगा, मुलगाच के. मग त्यांना वाटलं हे खोटं बोलायलेत काय, की एखादा खरा बोलणारा माणूस गाठतो त्याला विचारतो. आता अख्ख्या महाभारतामध्ये सगळ्यात जास्त खरं बोलणारं कृष्ण सोडून कोण आहे बोला. धर्मराजा युधिष्ठिराकडे गेले. अहो सगळ्याला माहित आहे हो ते खरं बोलतात म्हणून, त्यांनाही माहित होतं. गेले, अश्वत्थामा मेलाय का, हो. माझा मेलाय का, हो. माझा मुलगा, हो. एवढंच म्हणले. भगवान कृष्णाने तिकडून डोळे वटारून सांगितलं होतं, नाही म्हणलास ना माझ्याशी गाठ, मन गपचूप. जबरदस्तीनं खोटं बोलायला लावलं होतं. आता कृष्णाच्या दाबापोटी सूर्यनारायण सुद्धा कुणीकडे बी जाते, सरळच चलाव असं काही नाही. त्याने थांबा म्हणलं की थांबायचं, चला म्हणलं की तुझ्या सत्तेने सगळं, सूर्याशी चालणे काय ते त्यांच्या मनावर आहे. धर्मराज काय बोलले, खोटं झालं, प्रकार घडला, संपला. नरोवा कुंजरोवा प्रसिद्ध उक्ती आहे, झालं, संपलं, जिकडे तिकडे विषय झाला. आता धर्मराजे राजे झाले. काही काळ गेला, भगवान कृष्णाने वैकुंठगमन गेलं. पांडवांनी सुद्धा स्वर्गारोहण करायचं ठरवलं. पांडवांचा नातू परीक्षित राजगादीवर बसवला. का, कारण 5 मुलं होते, ते अश्वत्थाम्यानं मारून टाकले. आणि एक मुलगा होता अभिमन्यू, त्याची पत्नी उत्तरा, ती गर्भवती होती, तिच्या उदरात तो नातू तेवढा शिल्लक होता. म्हणून कधी कधी डायरेक्ट 3ऱ्या पिढीलाच ट्रान्सफर असते बरं का, मधली पिढी कुठं गेली कळतच नाही. तसंच झालं यांच्या बाबतीत. परीक्षित राजाला गादीवर बसवलं आणि हे सगळे पांडव स्वर्गाला निघाले. कुठून गेले, बद्रिकाश्रमातून गेले, तसंच गेले स्वर्गाच्या वाटेने गेले. जाता जाता 5 जण अलीकडच मरून पडले. कोण कोण पडलं, सहदेव, नकुल, भीम, अर्जुन आणि द्रौपदी. इतके 5 जण स्वर्गाच्या वाटेत मेले. स्वर्गाच्या चौकटीपर्यंत 6 पैकी 1 जणच पोचला, त्याचं नाव धर्मराजा, दुसरं कोणीही नाही. मग धर्मराजा ज्यावेळेस स्वर्गाच्या चौकटीवर आला, जे मेन गेट वगैरे तिथलं होतं, त्याच्यामध्ये पाऊल टाकल्याबरोबर त्यांच्या उजव्या पायाचा एक अंगठा गळून पडला. उजव्या पायाचा एक अंगठा गळून पडला. आणि अंगठा गळून पडल्याबरोबर समोर इंद्रदेव उभा होता. धर्मराजानं विचारलं, अरे इंद्रा, मी स्वर्गात आलो, तू माझ्या स्वागताला आलायस, आणि माझ्या उजव्या पायाचा अंगठा कसा गळून पडला रे.
त्याने सांगितलं, महाराज धर्मराज, तुम्ही जीवनामध्ये एकदा खोटं बोलला होतात, त्याचा परिणाम तुमचा अंगठा गळून पडला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेले. कळलं का मी काय बोलतोय ते? हे धर्मराजाबद्दल असं घडलंय. यदा कदाचित आपला नंबर लागला कुठं? स्वर्गात. आताच नाही, पुन्हा. घाबरू नका. 200 वर्षानंतर जर स्वर्गात आपण गेलो, एकदा खोटं बोलल्यावर अंगठा जाते. आपल्याबद्दल काय घडल म्हणालो मी. नेमकं शिल्लक राहिलं तर बरं होईल. काही विचित्र प्रकरण आहे हो. आपण सकाळ संध्याकाळ खोटं बोलतोय. धर्मराजाचा एक अंगठा खोटं बोलल्यामुळे गेला, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. आपण सकाळी उठल्यापासून खोटं बोलायला चालू. घरी असलो तरी पिंट्याला सांगतात, पिंट्या कुणी आलं तर सांग बरं का, घरी नाहीत म्हणून. लय देणेदार दारात यायला नाहीत म्हणून. नाहीत. पिंट्याही हुशार. पिंट्या बाहेर जाऊन असा उभा राहते हात बांधून. तिकडून आला देणेदार. देणेदार म्हणजे ज्याच्याकडून कर्ज घेतलंय तो सावकार. तो दारात आला, पिंट्या असा हात बांधून उभा. पप्पा आहेत का रे? तो म्हणला हो आहेत. म्हणले मग जाऊ का वरी? नाही, पप्पाने सांगितलं मी घरी नाही म्हणून सांग. आता काय डोकं फोडून घ्या. हे खोटं बोलायला गेलं, पोरग जरा अतिच खरं बोलणार निघाल. अवघडच आहे हो. खरं बोलणं इतकं सोपं आहे का? अहो माणसं फोनवर तर इतकं झूट बोलतात, बस काय विषयच नाही. तुम्ही फोन करा, आम्हालाच करा की महाराज कुठवर आले? ह्या इथवर आलो. ह्या इथवर म्हणजे कुठवर असते ते? अंबाजोगाईत असले की म्हणायचं परळीत आलो, परळीत असले की म्हणायचं गावात आलो. हो गाव कसलं गावात? सगळं खोटच आहे. आणखी सांगू तुम्हाला, बोलणं तरी सोपं, काही काही जणांचं बोलणं खरं पण वागणूक खोटी. महाराज बोलायला सगळं खरं बोलतात ए टू झेड, पण वागायला नंबर 1चं खोटं वागतात माणसं. ते वेदामध्ये अशी आज्ञा आहे, सत्यव्रतम सत्य तपम चरिष्यामी. सत्याचं आचरण करा, वागा सत्य, नुसतं बोलू नका. एक दुधावाला माणूस दूध घालायला शहरात जायचा. त्याच्याकडे 4 म्हशी 2 गाई वगैरे काय असायचं ते होतं. आणि दूध जरा पातळ यायला त्या घरमालकाकडं. ते म्हणलं मामा दुधात पाणी कमी घाली जावं, लयच पातळ दूध यायले. ते म्हणला हो का, मी माझी काय सांगू तुम्हाला, कुणाची शपथ घेऊ? म्हणलं सांगा. आईची घेऊ का कुणाची घेऊ सांगा. नाही शपथ घेऊ नका, पाणी घालू नका, पातळ दूध यायले. हो का म्हणला, मी कधीच दुधात पाणी घालीत नाही. दुसऱ्या दिवशी दूध नेलं, ते जास्तच पातळ. ते दूध घेणारा म्हणला काय कमाल आहे मामा, कालच म्हणलं होतं दुधात पाणी घालू नका, असं कसं करायला हो तुम्ही? त्याने सांगितलं हो का, मी शपथ दुधात पाणी घालीत नाही. हो एवढं कसं पातळ येतंय? म्हणलं पाण्यातच दूध ओतून आणतोय. 100% खरं बोलतोय, पण वागायला मात्र खोटच वागणार. काही माणसं अशीच आहेत, बोलायला बरोबर सत्य बोलणार, पण मध्ये अशी काहीतरी खोट करणार की वागणं खोटं होत आहे. सत्य तपम चरिष्यामी. सत्य बोलणं, सत्य वागणं इतकं सोपी आहे का? सगळं सत्य. काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच गोष्टी लपवल्यात म्हणून संसार कडेला आलाय. सगळं सत्य जिथं तिथं बोलत गेलं असतात ना, तर काय अवस्था झाली असती माहित नाही. कारण परिस्थिती कधी कधी माणसाला अशी काही खेचते. सगळं सत्य बोलण्याने वाईट होतं मी असं अजिबात म्हणत नाही, पण व्यवहारिक परिस्थितीची अनुकूलता टिकावी म्हणून माणसाला खोटं बोलावं लागतं. बोला असं माझं म्हणणं नाही, अजिबात बोलू नका. बघा जमलं तर पूर्ण सत्य बोलून विठ्ठल विठ्ठल कारण उपनिषद सांगताय सत्यमेव जयती न अनृतम. खोट्याचा कधी विजय होत नाही. बरं असू द्या, सत्य सत्य देवाचं रूपच आहे ना. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. चला पुढे जाऊ. अहिंसा जमली का? सोपी वाटली का? नाही. सत्य सोपं वाटलं का? आता अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी करायचे नाही. नस्तेयम इति अस्तेयम. स्तेय म्हणजे चोरी करणे. स्तेन, स्तेन धातूपासून स्तेय शब्द निर्माण होतो. स्तेन धातूचा काय अर्थ आहे? यदहन नास्ति वशिकारात
स आश्रयत्वेन धारयन सस्तेनहा, ज्याच्यावर आपली मालकी नाही ती गोष्ट आपण घेणं म्हणजे चोरी करणं, स्तेय चोरणं. बरं, कसं कसं? सोनं चोरणं चोरीचं आहे, चांदी चोरणं चोरीचं आहे. पण पुढे जाऊन शास्त्राने सांगितलं एखाद्या सुंदर रूपावर आपला अधिकार नसताना ते रूप पाहणं ही सुद्धा डोळ्याने केलेली लय अवघड आहे महाराज. हे असल्या चोऱ्या अबा बाबा बाबा. एखाद्या आकर्षक वस्तूवर आपली मालकी नसताना त्या वस्तूकडे आपलं मन आकर्षित होणं ही सुद्धा मनानं केलेली चोरी आहे. आणि ही असली कसलीच चोरी करायची नाही योगीनं. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, एवढा अवघड आहे अपरिग्रह. पण लाभ फार मोठा आहे बरं का. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्व रत्नोपस्थानम, सगळे रत्न मिळाले म्हणे ज्याने चोरी नाही केली त्याला. आणखी सांगू, सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वात, सत्याचं आचरण करणाऱ्याला फळ काय आहे माहिती आहे? कोणतंही सत्कर्माचं अनुष्ठान न करता त्याचं पाहिजे ते फळ त्याला मिळवता येतं. यज्ञ न करता यज्ञाचं फळ आहे कुणाला? सत्य वागणाऱ्याला, सत्य बोलणाऱ्याला. सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वात, साधना पादातलं 37वं सूत्र आहे. विठ्ठल विठ्ठल ह्या सगळ्याच गोष्टी आचरणाला अवघड आहेत की नाही? मग आचरण अवघड पण मिळणार सुख आहे, परम सुख आहे. समाधी साधल्यावर काय सुख कमी आहे? म्हणून हा मार्ग अतिशय अवघड आहे. आणि चुकीचे मार्ग तर चालणारच नाहीत. मार्ग एकच आहे कलियुगामध्ये, मनुष्य जन्माला आल्यावर ह्या कराल कलियुगामध्ये तो भक्तीचा मार्ग आहे. करतानाही सुख आणि त्याचं फळ सुद्धा. तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी, नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी. कलियुग माते करावे कीर्तन, तेने नारायण दिल भेटी, तेने नारायण दिल भेटी. तेने नारायण देईल भेटे. सोपं साधन सांगितले संतांनी. सोपे वरमा महा सांगितले संते, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. काही अवघड करायला सांगितलं नाही. न लगे मुंडने काया हे दंडने, तप तीर्थाटने न लगे हरी. जरा आणखी कळायसारखं सांगतो. काय म्हटले महाराज? कुठं जाऊ नका. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. सुखानं देव घरी यायला ना, सुखासुखी. मला काय म्हणायचंय, एखादा रोग जर गुळण साखर खाऊन जात असेल तर कडुलिंबच प्यायची आशा का धरायची? अवघडात कशाला जायचं? रोग जाय गुळ साखरे तरी निंब का पियावा. कशासाठी अवघडात जायचं? महाराज म्हणले सोपं सांगतो तुम्हाला. सुख पाहिजे ना, तुम्हाला सोपं सांगतो. सोपं काम करा. सुखे येतो घरा नारायण. नारायण घरी येणार आहे तुमच्या, सुखाने येणार आहे, सहजासहजी येणार आहे. देव भेटतो, पण त्याच्यासाठी करावी लागेल जी साधना, त्याचं नाव भक्ती आहे. ती भक्ती करणं म्हणजे काय? तर जसं व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत त्याला आपण आपलंसं करून घेतो, तसं देवाला आपल्या भक्तीनं, आपल्या प्रेमानं, आपल्या श्रद्धेनं, आपल्या भावानं आपलंसं करून घ्यायचं असतं. आता उदाहरण बघा, व्यवहारामध्ये एखाद्या गोष्टीचं काम पडलं की आपण त्याला आपलंसं करून घेतो बरं का. जसं एखादा शिक्षक असतो शाळेवर, त्या शिक्षकाला एखादा म्हातारा माणूस जाऊन भेटतो. गुरुजी नमस्कार. कोण्या गावचे? फलाण्या गावचे. बरं, तुम्ही नवीन आलात वाटतं आमच्या शाळेवर? हो आलो आलो. तुम्ही फार कडक शिस्तीचे आहेत म्हणे? हो आहे. चला चहा घेऊ थोडंसं. असं म्हणल्यावर त्या गुरुजीला कळते ह्या म्हाताऱ्याचा नातू ह्याला शाळेत घालायचा. बरोबर आहे का नाही? उगच फुकट कोणी गुरुजीला चहा पाजतं का? बरं जाऊ द्या. एक पंक्चरचं दुकान आहे इतकं, गृहीत धरा, आहे का नाही मला माहित नाही, आहे. त्या पंक्चरवाल्या दुकानदाराचं नाव बाळू आहे. त्या बाळूकडं एक प्रतिष्ठित गावातला माणूस आलेला आहे आणि तो म्हणतो, काय बाळूराव, बरे आहेत का तुम्ही? बरं चाललंय का? तो म्हणलं हो बरं चाललंय, काय नाही, पंक्चर वगैरे काढतो. चहा घेता का? मागू का चहा?
त्यावेळेस बाळूच्या लक्षात आलं की ज्या अर्थी हा गावातला एक चांगला माणूस, कधी न बोलणारा, बाळ्या सुद्धा न म्हणणारा, तोंडाकडं न बघणारा, आपण राम राम केला तरी करून पुढे जाणारा, आज बाळू राव कस काय म्हणतोय. 5 मिनिटं बसल्यानंतर लक्षात आलं. तो म्हणला आपण एक मोटरसायकल घ्यायची ठरवली, कधी कमी जास्त झालं तर तुझ्याकडे घेऊन येत जाईल, लक्ष ठेव. त्याच्या लक्षात आलं ह्याच्यासाठी बाळ्याचा बाळूराव झाला. कळलं का? म्हणजे ज्या गोष्टीचं काम आपल्याला पडतं की नाही. बघा तुम्ही, आडत मालक एखादा असावा, चांगला भाव देणारा असावा, नीट माप घेणारा असावा, माणसं जाऊन त्याला व्यवस्थित म्हणतात, राम राम सेठजी, बरे आहेत का? ते सेठजीच्या लक्षात येते काय तुमच्याकडे तूर का सोयाबीन. उग कोण कुणाला नमस्कार करायला महाराज, काय घेणं देणं काय, कशासाठी? कुठंतरी आपल्या स्वार्थाला कुणीतरी पुरवण्या येतो असं कळल्यानंतर माणसं त्याला गोड बोलल्याशिवाय राहत. आणखी तुम्हाला सांगू, कीर्तनकार महाराजाला माणसं कमी मानतात, पण तुमचं बघणारे जे महाराज असतात का नाही, तुमचं नीट करून देतो, व्यवस्थित करून देतो, सगळं बरोबर होईल, त्यांचा मान वेगळाच आहे. काय सांगू तुम्हाला. विठ्ठल 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 कीर्तनकार महाराजाचं आमच्यासारख्याचं काही नाही. कीर्तन झालं, एकदा नारळ दिलं की तुम्ही ते नारळाचं सालपट निघा, विषय नाही. पण जे बघणारा महाराज आहे, तुमचे सुख दुःख वगैरे वगैरे सगळं नीट होतंय, सगळं जमतंय, त्यांना सगळं कळतंय, अशी ख्याती असावी. माणसं गर्दीच गर्दी हो, गर्दीच गर्दी. विद्वान माणसाच्या पाया पडायला गर्दी नसते, पण बघणारा महाराज असावा, गर्दीच गर्दी असते. तुम्हाला सांगू, आपल्याकडं साधू संतन हे बघणं हे सगळंच असं मिक्स आहे, सगळी खिचडी आहे. असं व्यवस्थित सुट्ट सुट्ट तुम्हाला कुठंच काय मिळणार नाही. विठ्ठल 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 आता सुख देतो म्हणल्यावर त्याला आपलंसं करून घेतात. मग बघणाऱ्या महाराजाकडे गर्दी असली की ते महाराज सकाळी 8ला जरी तुम्ही दरबारात गेले आणि दुपारी 4लाही नंबर आला, ते लोक खुशी खुशी बसतात बरं का तिथं. बरोबर आहे की नाही? तहसीलदारची सही मिळणार असली तर दिवसभर ताटकळतात. म्हणजे आपलंसं करून घेण्यासाठी जो प्रेमभाव, जे धैर्य आहे, जी प्रतीक्षा आहे, जी आवड आहे, जो भाव आहे, जी व्याकुळता आहे, ती व्याकुळता ज्याच्याकडे आली. भक्तीचं हेच वैशिष्ट्य आहे. तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलतेती. ज्याचा अंतःकरण देवाचा एक क्षण जरी विसर पडला तरी व्याकुळ व्याकुळ होतं तो भक्त आहे. आणि त्याने देवाला आपलंसं करून, आपल्या प्रेमानं, आपल्या भावनेनं देवाला आपलंसं करून घेणं ही भक्ती आहे. आणि ह्या भक्तीमुळे तुम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा, 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 तेरे बिन
एक देव आपलासा करून घेतल्याशिवाय जीवाला सुख नाही. महाराज मग संसारात बाकी दुसरं जे सुख आम्हाला वाटतं ते सुख नाही का? ज्ञानोबा म्हणतात अजिबात नाही. खरं सुख पाहिजे असेल तर ते खरं सुख केवळ भगवंताला आपलंसं करून घेतल्याशिवाय भक्तीशिवाय नाही. भक्तीत सुख आहे. भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानी असे. भक्तीमध्ये सुख आहे, भक्ती प्रेमामध्ये सुख आहे, बाकी दुसरीकडे सुख नाही असं तुकोबारा स्पष्ट करतात बरं का. तेने वेण जीवा सुख नोहे. विषयात सुख नाही का? नाही. विषयाचे जे काय सुख ते जाणी जे साध्यंतचे दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. ज्ञानोबा म्हणतात साध्यंत दुःख आहे विषयाच्या ठिकाणी. येही संस्पर्शजा भोगा दुःख येवणय एवते आद्यंतवंत कौंतेय न ते शुरमते बुधाः असं भगवान कृष्ण तिथं वर्णन करतात. चला आता दुःख प्रपंचात आहे, पण ते कोणत्या प्रकारचं आहे माहिती आहे? मिळवताना दुःख, भोगताना दुःख आणि त्यागतानाही दुःख. सुरुवात ते शेवट दुःखाशिवाय याच्यात काही मिळत नाही. जसं धनाचा दृष्टांत घ्या. धन मिळवणं सोपं आहे का? कष्ट केल्याशिवाय, मेहनत घेतल्याशिवाय, त्रास भोगल्याशिवाय दे रे हरी असं होतं का? शक्यच नाही महाराज, शक्यच नाही. त्रास घेतल्याशिवाय, कष्ट घेतल्याशिवाय मिळत नाही. म्हणजे चोरी जरी करायची असली, नीट ऐका, तरी सुद्धा त्याला डोकंच लावावं लागतं, नियोजनच करावं लागतं. ताण घेतल्याशिवाय चोरी सुद्धा करता येत नाही. आणि जर बिगर ताण घेता केली तर गजाआड जाते. सरळ गोष्ट आहे. आता जे फार बडे बडे चोरी करणारे लोक आहेत, छोटे मोठे जाऊ द्या, तांब्या चोरला वगैरे नेलं ते सोडून द्या. जे बडे बडे चोर आहेत, बडे बडे चोर हे मोठ्या गाड्यातून फिरतात. बडे बडे चोर जाऊ द्या, काय त्यांचं काढायचं नको, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. हे जे चोर आहेत ते सुद्धा प्रचंड ताण घेतात, प्रचंड नियोजन करतात आणि मग त्यांना तशा चोऱ्या करता येतात बरं का. कष्ट घेतल्याशिवाय धन मिळत नाही, मिळवताना दुःख. बरं, साठवल्यावर सुख आहे का? नाही. सांभाळताना सुद्धा दुःख आहे. धन प्रचंड आलं तुमच्याकडे, कुठूनही येऊ द्या, हो, लिगल इलिगल काय असतं, जिथून कुठून आलं ते सांभाळणं तरी सुखाचं आहे का? नाही. रात्री जर घरात पैसा असेल तर झोप येते का शांत? सारखं धडकी, चोर येतो का? जरा खटकून वाज, अरे बापरे कोण आलं? आणि घरात रुपया नसेल, नुसते ताट वाटे तांब्याच असेल, मग मात्र निवांत झोप येते की नाही? दगड उशाला झोप निवांत. नीट ऐका. आणि पैसा जर असेल, संपत्ती जर असेल तर माणसाला झोप सुद्धा येत नाही, चिंता आहे. अग्निपुराणात सांगितलं धनवान माणसाला 5 प्रकारचं भय असतं. राजभयम, मित्रभयम, चोरभयम, संवत्सर भयम, कालभयम पंचविधाने धनवानानि तस्य दुःखतः. पहिलं राजभय, राजाची भीती असते बरं का, कारण त्याचा जो काही कर आहे, त्याचं जे काही शुल्क वगैरे ठरलेलं आहे ते घेणारच आहे. ते चुकवी केली तर मग काही खरं नाही. राजभयम. दुसरं काय? चोरभयम, चोराची भीती असते, कधी येईल कधी घेऊन जाईल, अवघडच आहे. तिसरं मित्रभयम. काही काय असतं, तुम्ही फक्त चोरालाच वाईट समजू नका बरं का. काही मित्र नातेवाईक सुद्धा असं प्रेमाने बोलून, व्यवस्थित गोड बोलून तुमच्याकडे सगळं काढून घेऊन जातात. तुम्ही पुन्हा मागायला दारावर गेले की म्हणतात तुम्ही कोण आहे, आम्ही काय उठून चाललो का? देणारच नाही का? मग देतात ते 5-50 वर्षानंतर परत देतात. त्यावेळेस त्याची किंमत शून्य झालेली असते. काही नाही, हे असतंच. राजभयम, चोरभयम, मित्रभयम, कालभयम. काही काळाचं भय सुद्धा आहे म्हणे. आग लागली, नुकसान झालं, पोराच्या हातात कारभार गेला, त्याने उधळपट्टी केली, कालभयम. ही भीती आहे धनाच्या ठिकाणी. सांभाळताना भय, सांभाळताना दुःख. आणि भयाची या पोटी दुःखाची या राशी नाथ महाराजांनी सांगूनच दिले. चला पुढं. आणखी तिसरं काय? खर्च करायला धन काढा. किती गेलं, किती गेलं, किती गेलं त्रास. काही माणसाला रोजमेळ लिहायची सवय असते, संध्याकाळी आले की लिहितात. आज परळीला गेलो होतो, तिकिटाला 10 रुपये गेले, पाण्याची बाटली 20 रुपये, पेपर घेतला 5 रुपये, पेन घेतला 2 रुपये, भिकाऱ्याला दिला 1 रुपया, वगैरे 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 वगैरे. असं ती वर्षाची डायरी लिहिली. एक खरी घटना सांगतो बरं का, माझ्या बघण्यातली घटना आहे. माझ्या ओळखीतला माणूस होता, ते असं अख्ख्या वर्षाची डायरी लिहिली आणि त्यानं आवक जावकचा दिवाळीच्या आदल्या दिवशी हिशोब केला. आवक जावकचा हिशोब केल्यावर त्याच्या लक्षात आलं की आवकच्या तिप्पट खर्च चाललाय, तिप्पट जावक आहे. त्याला असा ताण आला, असा ताण आला, अटॅक आला आणि मरूनच गेला. त्याच्या पुढल्या वर्षीची डायरी लिहिलीच नाही. काय उपयोग झाला? खर्च करण्यातही दुःख, मिळवण्यातही दुःख आणि सांभाळण्यात सुद्धा दुःखच. धनाचं झालं, आता कीर्तीचंही तेच आहे. कीर्ती मिळवणं सोपं नाही, नाव व्हायला फार लागतं महाराज. सहजासहजी कीर्ती होत नाही, लोक मानतच नाहीत. हा असेल याच्यासारखे हजारो आहेत. बहुगुणानी वसुंधरा म्हणतात. ठीक आहे बहुगुणानी, पण नाव होणं सोपं आहे का? अजिबात नाही. तुम्हाला सांगू,
काही माणसं तर ह्या लेवलला सुद्धा विचार करतात, कीर्ती नाही झाली तर नाही झाली, आप कीर्ती का होईना, पण ती आप का होईना कीर्तीच आहे ना. बदनामीत सुद्धा नाम शब्द जोडलेलाच आहे की नाही. तसंही काही माणसं विचार करतातच बरं. पण कीर्ती मिळवणं, जाऊ दे अपकीर्तीचा विषय सोडा, कीर्ती मिळवणं हे महाकठीण कर्म आहे. सगळ्याला कीर्ती मिळत नाही. सिद्ध खूप आहेत, प्रसिद्ध नाहीत महाराज. बरेच सिद्ध आणखी वनात तप करतायत, नाही अशातला प्रकार नाही. काही संत बाहेर आले. किती संत माहिती येतो आपल्याला आधुनिक काळातले अलीकडचे, जोग महाराज, व्यंकटस्वामी महाराज, श्री संत भगवान बाबा, वामन भाऊ, मोतीराम महाराज, माधव मामा. बोला ना, अलीकडच्या काळातले विचारायलो मी. मागचे जुने ती परंपरा मोठी आहे. काय सगळ्यांना नाही ना, नाही तेवढं वलय नाहीच मिळालं, नाही प्रसिद्धी मिळाली, नाही असं नाही, आहेत पुष्कळ आहेत. सगळ्याला मिळते का प्रसिद्धी? नाही मिळत. काहीच जण निवडणार आहेत, एखादा कोणीतरी, आणि जे निवडतात त्यांना आम्ही निवडणार आहोत किंवा निवडावेत अशी काही अपेक्षा नसते. माधव मामांना कधी वाटलं होतं का की मी मोठा संत प्रसिद्धीला येईल म्हणून? आज जे मामांचं वैभव, अहो मामांना काय सांगावं, ते इतकी साधी भोळी मूर्ती होती. मोतीराम महाराज काही नाही महाराज, काही नाही, एकदम वैराग्य आणि त्याग हा त्यांचा विचार होता, बाकी काय. भगवान बाबा सुद्धा कीर्तीसाठी कधी काही विषय नाही. महात्म्यांचं असंच असतं. मी का बोलतो हे सगळं, त्याचं कारण लक्षात घ्या. कीर्ती मिळवणं महाकठीण, त्याच्यासाठी प्रचंड कष्ट आहेत. आजच्या काळात तर सोपं नाहीच आहे. आता लय अवघड झालं कीर्तीचं. आता प्रत्येकाला स्वस्तात कीर्ती पाहिजे, त्याच्यासाठी एक मोबाईल पाहिजे, सोशल मीडिया पाहिजे. त्या मीडियावर गेलं की कीर्तीच कीर्ती. खाली शिव्याच्या लाखोल्या वाहिलेल्या असतात, त्याचं नाव कॉमेंट. त्या कॉमेंट बद्दल नो कॉमेंट, न बोललेलं बरं, असं सगळं विचित्र आहे हो. ते काय कीर्ती ना अपकीर्ती, तिकडं सगळंच काही असं बाजार भरलेला, काही नाही तिकडे. आणि तुम्हाला सांगू, त्याच्यातली कीर्तीही टिकत नाही, कारण हजारोनी लाखोनी आहेत तिकडं. तुम्ही कोण्याही क्षेत्रात जा, नुसतं एक सर्च करा, अशी यादीच्या यादी येते बरं का. कोणते महाराजाचं नाव टाका, आम्ही आमचंच सांगतो, बाकीचं कशाला. महाराजाचं नाव टाका, कीर्तनकार महाराज, ह्या यादीच्या यादी अशी. काय विषयच नाही. कीर्ती कसली कीर्ती, त्याच्यात काही नाही आहे, ते त्यांचा बाजार आहे, बस संपलं. मी काय सांगतो, कीर्ती मिळवणं अवघड आहे. दुसरं सांगू, मिळालेली कीर्ती टिकवणं अवघड आहे. टिकवायला गेलात टिकतच नाही, कारण चांगलं म्हणणाऱ्याची संख्या जगात फार कमी झाली. दुसऱ्याची निंदा करण्यात रस आहे. स्तुती करायला माणसाला फार दानत लागते, धैर्य लागतं तू चांगला आहेस म्हणायला. एखाद्याला चांगलं म्हणणं मानणं ह्याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. तेवढे मोठ्या मनाची माणसं कलियुगात फार कमी आहेत. कोत्या मनाची वृत्ती आहे, असल एवढं काय, असल एवढं काय, कुणाच्या गुणाचा आदर नाही, अशी परिस्थितीच आहे कलियुगामध्ये. चला पुढे जाऊ. बरं, टिकवलेली कीर्ती जर अपकीर्तीत परिवर्तित झाली तर मग किती दुःख आहे. कीर्ती मिळवताना दुःख, सांभाळताना दुःख, नष्ट झाली तरी दुःख. धन मिळवताना दुःख, सांभाळताना दुःख, नष्ट झालं तरी दुःख. आणखी काय सांगू, कोणताही विषय. त्या पुरुर्वाला उर्वशी मिळवताना दुःख झालं, तिला सांभाळताना दुःख झालं, जेव्हा ती सोडून निघून गेली, त्या 2 मेंढ गेले तिचे म्हणून ती निघून गेली, त्यावेळेस तर महादुःख झालं. पुरुर्वा आपटो घेऊन रडायला लागला, त्याच्या दुःखाला अंतपार राहिलाच नाही. हे सगळ्याच बाबतीत असं आहे. नाही आदि अंते अवसान, नाही आदि अंते अवसान, नाही आदि अंते दुःखाची जनाती, तेराची माईक दुःखाची जनाती, ते माईक
नाही आदि अंते अवसान तेराची माई दुःखाची जनाती तेराची माई दुःखाची जनाती नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान एरती माई दुःखाची जनाती एरती माई दुःखाची दुःखाची जनाती नाही आदि अंते अवसान नाही आदि अंते अवसान एरती माई दुःखाची जनाती एरती माई दुःखाची जनाती देव सोडून बाकी जेही काही जगामध्ये आहे एरती माईक, ते माईक आहे, मायेद्वारा निर्मित आहे, ते दुःखच देणार आहे. दुःखाचे जनिते, इथे जनिते शब्द प्रकृती वाच्य, जनित करतो प्रकृती. हे महर्षी पाणिनी अष्टाध्यायीमध्ये तृतीय अध्यायात 31वे सूत्र सांगतात, जनित करतो हो. जिथे जन्यजनक भाव आहे त्याला प्राकृतिक असं म्हटलेलं आहे. प्रकृती ही मायेच्याच स्वरूपाचा एक प्रकार सांगितलेला आहे. माया स्वरूप प्रकारान प्रकृती ही, आणि त्या प्रकृतीस्थ असलेल्या सगळ्या माईक वस्तू दुःखालाच प्रादुर्भूत करणाऱ्या आहेत. एरती माईक दुःखाची जनिते, आणि ते दुःख संपत नाही. सुरुवातीला दुःख, मध्ये दुःख, आणि शेवटला सुद्धा दुःखच. बालपणी सुख आहे असं वाटतं, नसतं. तरुणपणा सुख आहे वाटतं, नाही. तारुण्य दसे विषय व्यथा. म्हातारपणी सुख आहे का, नाही. कुठं सुख आहे मग, नाही आदी अंती अवसानी, कुठंच नाही. सुरुवातीला नाही, मध्ये नाही, शेवटला नाही, कुठंच नाही. फक्त भास आहे सुखाचा, आणि जन्मच तसा जातो. सर्व सुखाची आशा जन्म. मग सुख कुठं आहे, देवाच्या ठिकाणी. कशाने मिळेल, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. बाकी सगळं दुःख. रते माईक दुःखाची जनिते नाही आदि अंते अवसान. जर देवाची भक्ती केली तर सुखाची प्राप्ती तर होईलच होईल. पण तुम्ही म्हणता जसं संसारातलं सुख टिकत नाही, आलं की लगेच निघून जातं, आलं की लगेच संपतं, तसं हे सुख नाही. हे सुख कायम स्वरूपी राहणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांना कधी मृत्यूने शिवलं नाही, वैकुंठागमन केलं. ज्ञानोबारायांनी समाधीची साधना केली. नाथ महाराजांनी गंगेमध्ये आपला देह विलीन केला. त्याचा अर्थ आहे त्यांचा जन्म मृत्यूचा फेरा चुकला, आणि हे परम सुख ज्याला प्राप्त झालं त्याच्याकडे नाश उरतच नाही. अविनाशाशी पाही आपुलिया ऐसे ओ विनाश करे आपुलिया ऐसे
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा भगवंताचं वेड मनाला लागावं लागतं. लावे म्हणा पिसे गोविंदाचे. आणि अशा संतांची कीर्ती चंद्र सूर्य तोपर्यंत कायम राहते. तुका म्हणे एका मरणेचे सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. ज्ञानोबरांना 750 वर्ष होत आले. तुकोबरा 450 वर्ष होत आले. चंद्र सूर्य तोपर्यंत. व्यासाची कीर्ती 1,05,000 वर्षापासून आहे. शुकाचार्याची कीर्ती 1,05,000 वर्षापासून आहे. उत्तमची उरे कीर्ती मागे. हे असं घडत असतं. ते घडावं यासाठी आपण भगवंताची भक्ती करावी. आपुला तो एक देव करून घ्यावा. देव आपलासा करून घ्यावा. त्याच्याशिवाय सुख नाही बाबा. असं चिंतन या ठिकाणी आपल्याला करता येतं. कैलासवासी महादू मुंजाजी आंधळे यांच्या गोड जेवणाचा आजचा हा कार्यक्रम आहे. त्यानिमित्तानं आयोजित कीर्तन सोहळा आहे. आणि उपस्थित सर्व मालेवाडीकर ग्रामस्थ तथा मालेवाडी आणि परिसरातील सर्व आप्तेष्ट आणि आंधळे परिवाराचे सर्वजण हितेशी आदी करून, तसंच हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, गुणीजन वृंद, गायनाचार्य, हरिभक्तीपरायण गायनाचार्य मनोहर महाराज, गुरुजी डावीकर, हरिभक्तीपरायण आमचे कैलास महाराज, हरिभक्तीपरायण आनंद महाराज मृदंगाचार्यजी, आमचे हरिभक्तीपरायण सुनील महाराजजी, तसंच आमचे बाळू महाराज, भरत महाराज, आणखी आमचे ज्यांच्यामुळे संपर्क झाला असे आमचे प्रसाद दादा नागरगोजे, तसंच उपस्थित सर्व गुणीजन वृंद, गावकरी भजनी मंडळ मालेवाडी आणि परिसरातून उपस्थित तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक, भक्त, बाल, वृद्ध, माता माऊली, महिला मंडळ, तरुण युवक मंडळ, सर्वांच्या चरणी नतमस्तक, वाणीला विराम. मला या ठिकाणी बोलावलं याबद्दल आभारी आहे. झालेली सेवा भगवान पांडुरंगाच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी समर्पित आणि वाणीला विराम. तीर्थ माझे जीवरले पायी कपन ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुका म्हणे एक मरणाची सरे. तुका म्हणे एक मरणाची सरे. मरणाची सरे. तुका म्हणे मरणाची सरे. तुका म्हणे एक मरणाची सरे. तुका म्हणे एक मरणाची सरे. तुका म्हणे मरणाची सरे. तुका म्हणे मरणाची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. रती माई दुःखाची जननी. रती माई दुःखाची जननी. उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. नाशी माई दुःखाची जननी. यरते माई दुःखाची जननी. नाही आदि अंती अवसान. नाही
अवसान अवसान नाही आदि अंत्य अद्यांते अवसान नहीं अद्यांते अवसान ए